काम केले आहे आणि काम करत राहणार आपल्या हक्काचा माणूस म्हणजेच विलास भाऊ. चांदवड नगर परिषद प्रभाग क्रमांक 3 अ चे भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई युतीचे नगरसेवक पदासाठी अधिकृत कमळ या निशाणीचे उमेदवार पवार विलास मधुकर निवडणुकीच्या रिंगणात. महाराष्ट्रात नुकत्याच काही दिवसांपूर्वी नगर परिषदच्या निवडणुका पार पडल्या असून त्यामध्ये काही ठिकाणी काही कारणास्तव तेथील भागाच्या निवडणुका या स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र त्या 10 तारखेपासून पुन्हा निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. त्यामुळे राहिलेल्या प्रभागामधील उमेदवार आपापल्या प्रभागामध्ये मतदारांच्या पत्रक पाठवून गाठीभेटी घेत आहे. त्याच अनुषंगाने चांदवड नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 3 यामधून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून पवार विलास मधुकर हे आपल्या प्रभागामध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना पत्र देऊन आशीर्वाद घेत आहे. तसेच त्यांनी आपल्या डीजे महाराष्ट्र न्यूजला या संदर्भात अधिक माहिती दिली. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या नुकत्याच निवडणुका काही पार पडल्या आहे. मात्र काही विभागामध्ये, काही तालुक्यामध्ये, काही नगर परिषदेमध्ये, काही विभाग क्रमांकच्या निवडणुका ज्या शिल्लक राहिल्या होत्या, ते ज्या स्थगिती केलेल्या होत्या, त्यांना आता सध्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारीला लागले आहे. आणि त्याच अनुषंगाने चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 3 मधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार, भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई युतीचे नगरसेवक या पदासाठी प्रभाग क्रमांक 3 मधून आपल्यासोबत एक विलास पवार म्हणून हे उमेदवार आहे. त्यांच्याशी संपर्क साधणार आहे. तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत का तुम्ही ह्या निवडणुकीसाठी तुमच्या प्रभागासाठी काय संकल्पना आहे ते त्यांच्याशी जाणून घेणार. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल तुम्ही आता सध्या प्रभाग क्रमांक 3 मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहे, काय सांगाल? मी प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी करत आहे. भाजपचा अधिकृत उमेदवार आहे, स्वीकृत उमेदवारी करत आहे. मला यंदा जनतेच्या म्हणण्यानुसार मला पार्टीने परत उमेदवारी दिली आहे. माझी पण पहिले मिसेस नगरसेवक होती. मी गेल्या कित्येक वर्ष गावाचा वार्डाचा विकास करतोय. परत जनतेने आग्रह मी उमेदवारी करत आहे. जनता मला परत निवडून देईल. ही जनतेच्या विकासाकरता मी काम केलं आहे, करत राहणार आहे, करणारच आहे. त्याचप्रमाणे या संदर्भामध्ये या विकास करण्यासाठी तुमची जी संकल्पना आहे ही कायमस्वरूपी राहणार? हो, माझी कायमस्वरूपी राहणार. मी वार्डातल्या लोकांना रोजगार देणार. त्याच्यानंतर कुठलीही अडचण येणार नाही. त्यांना ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून देणार. युवकांकरता चांगली संधी उपलब्ध करून देणार. बेरोजगारांना रोजगार देणार. महिलांना उद्योग व्यवसाय देणार. हा माझा प्रथम विकासाचा पाया राहणार. त्याचप्रमाणे या ठिकाणी जो उमेदवारांना अधिकृत भाजपतर्फे कमळ या निशाणीवर जी निवडणूक लढवणार आहे, त्यासाठी त्यांनी ज्या वार्ड प्रभाग क्रमांकामध्ये जे काही योजना असतील त्या योजनेला ज्या तुमचे एखादे महिला असेल किंवा तरुण वर्ग असेल यांना सर्वांनाच सोबत घेऊन त्यांच्याशी कुठल्याही कामाची अडचणी असेल ते मी तत्परी करण्यासाठी तयारीला लागलेलो आहे. आणि मला जनतेने सांगितले, जनतेच्या आव्हानानुसार मी ही निवडणूक करत आहे. डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देवीदास जाधव, चांदवड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क करा. मुख्य संपादक देवीदास जाधव. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60.